खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून लाचलुचपतीची चौकशी माझी सुरू होती. त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी देत आहे. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिसा मिळालेल्या आहेत. मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या 20 वर्षात जे आमच्याकडे त्यांनी दिलेलं आहे. परंतु पुन्हा त्यांना 20 वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे. खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती, जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरंच 100% आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे. निवडणुकीच्या ह्याच्या सुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये. त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्सच्या, सेल टॅक्सच्या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत. परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी या पाठवल्या आहेत. आमच्याकडनं जे शक्य असेल, जी माहिती शक्य असेल ती देऊ. परंतु 20 वर्षामध्ये आज कुठला खरं तर 20 वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे. परंतु असून दे, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ. नाही, खरं तर आता निवडणुका झाल्या तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचं असेल तर ते आणू शकतात. आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो. तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे असेल ती माहिती त्यांना देऊ. परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. असं काय ऑफर किंवा आलेल्या नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत. आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने यापुढच्या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत. हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना नोटिसा सांगतात. परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही. आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू. ह्या ऑपरेशनचं नाव टायगर ठेवण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवली पाहिजे. कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडत आहेत. आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच, परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना निवडून दिलेल्याचं तुम्ही काम केलं पाहिजे. आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्याला सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं, प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही. आज आपण म्हटलं असेल की 96,000पेक्षा जास्त कोटीची देय आज ठेकेदार इतर लोकांकडे आहेत आणि त्यामुळे आज सगळी कामं विकासाची ठप्प आहे. या संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. निवडणुकीमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासन कशी पूर्ण करतील यासाठी बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगरपेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे.